हॅलो गायज, पीजी रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपण तिखट शंकरपाळी करणार आहोत. त्यासाठी मी परातीमध्ये मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैदा घेतला आहे. त्यामध्ये मी ओवा क्रश करून टाकते हाताने, जेणेकरून आपल्या तिखट शंकरपाळीला चांगली अशी चव येते. ओवा क्रश करून टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. लाल तिखट सुद्धा ॲड करून घेते. कितपत आपल्याला तिखट हवे तेवढं आपण लाल तिखट ह्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये जिरे टाकलेत मी. जिरेने सुद्धा चव छान येते, अप्रतिम येते शंकरपाळीला. तर ह्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं आहे. कडकडीत तेल गरम करून टाकायचं आहे. ते मी 4 चमचे तेल वापरलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि पाणी टाकून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. नॉर्मल घट्ट असं मळायचं आहे आपल्याला पीठ, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या, तिखट शंकरपाळ्या अशा कुरकुरीत खुशखुशीत होतील. आता मी पीठ मळून घेते व्यवस्थित असं. जास्त पाण्याचा उपयोग नाही करायचा ह्यामध्ये. थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं. जास्त पाणी टाकलं तर पातळ होईल आपलं पीठ. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. घट्ट मळायचं, नॉर्मल असं घट्ट. हे बघा, अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घेतलंय. तुम्ही बघू शकता. आता ते परातीला लागलंय, ते पण थोडं पाणी टाकून काढून मस्तपैकी असं मळून घ्यायचं पीठ. आणि 5 मिनिटं आपण ह्याला भिजत ठेवायचं. जास्त वेळ भिजत ठेवायचा नाही. मैदा आहे तो लाटताना असं लांबला जातो, त्यासाठी आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं. 5 मिनिटं साईडला ठेवतो, पण बाकीच्या सगळ्या तयारी करून घ्यायच्या. जसं की तेल गरम करायला ठेवायचं, पळपूट लाटणं, झारा वगैरे सगळं तयारी करून घ्यायची. त्यानंतर बघा 5 मिनिटं झाल्यानंतर मी ते पळपुटावर कणिक छान अशी मळून घेत आहे. त्यानंतर एक गोळा घ्यायचा बारका साईजचा, खूप मोठासा घ्यायचा नाही, कारण की आपल्याला ती चपाती पातळ अशी लाटायची आहे. त्यामुळे नॉर्मल असा गोळा घ्यायचा आणि पातळ असं लाटून घ्यायचा पळपुटावर. पीठ लावायचं किंवा तुम्ही तेल सुद्धा लावू शकता. खरं ह्याला काहीच लावायची गरज नाही पडत, पण थोडंसं आपण पीठ लावूया आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचं. पातळ लाटायचं, जाड ठेवायचं नाही. जाड ठेवला ना तर आपला शंकरपाळ्या मऊ होतात गार झाले की. त्यामुळे पातळ अशा लाटून घ्यायच्या. मी लाटून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी लाटून घेतलेला आहे. पातळ ठेवले मी जरा. आता आपल्याला कट्टर किंवा सुरीच्या सहाय्याने इथे मी कापून घेत आहे. तुम्हाला जसा शेप हवा आहे तुमच्या शंकरपाळीला तसं तुम्ही कापून घ्या. किंवा तुम्ही शंकरपाळी नॉर्मल करताना त्या प्रकारे सुद्धा तुम्ही कट ह्याला देऊ शकता. माझ्या आवडीप्रमाणे मी कट करून घेत आहे शंकरपाळी. असे मी 2-3 गोळे करून शंकरपाळ्या कट करून घेते, लाटून व्यवस्थित असं. लाटून ठेवल्याना पटपट अशा तळायला सोपं होतं. त्यामुळे लाटून कट करून ठेवा तुम्ही. तोपर्यंत तेल पण गरम होतं आपलं. तेल जास्त कडकडीत गरम करून नाही द्यायचं, नॉर्मल असं गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा. गॅस बारीक गॅसवर आपल्याला छान अशा तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळ्या. फुल गॅस केला ना करपतात आणि साईडला काढल्या ना तेलातून तर त्या मऊ सुद्धा पडू शकतात. त्यासाठी बारीक गॅसवर आपल्याला नॉर्मल अशा तळून घ्यायच्या. 2-3 मिनिटं झाल्यानंतर बघा, शंकरपाळ्या मी व्यवस्थित अशा तळून घेतलेल्या आहेत. खुसखुशीत अशा होतात, चवीला अप्रतिम लागतात. फक्त मीठ व्यवस्थित टाका तुम्ही. तिखट जास्त
नसलं तरी चालतं ह्यामध्ये. चहाच्या वेळेस खूप भारी लागतात, दुपारच्या चवीसाठी काहीतरी नवीन असं. तेल असं नितळून मी व्यवस्थित असं प्लेटमध्ये काढून घेते पहिला सुरुवातीला, आणि गार झालं ना की मगच डब्यामध्ये भरून ठेवायच्या. ते बघा मी क्रश करून सुद्धा दाखवते, आवाज किती भारी आलाय बघा. कुरकुरीत झाल्यात आपल्या शंकरपाळ्या. अशा डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलेले आहेत. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.